नमस्कार गाईज, माझं नाव जीवन. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईज. तर आपण आज चाललो आहे काळमोडी डॅमवरती आणि तुम्हाला ते लोकेशन आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला माहिती झालं असेल आपण कुठे जाणार आहात गाईज. तर सगळ्यांची लोकेशन माहिती आहे, तर मी तुम्हाला पण लोकेशन दाखवतो, सगळं एक्सप्लोर करतो. चला माझ्यासोबत कंटिन्यू व्हा, ब्लॉग आपला इंटरेस्ट आहे. चला गाईज, आता आपण दुसऱ्या मावल्याला आहे ते म्हणजे लोणी डोसा. तर लोणी डोसा आपण बघू शकता कसं आहे दावणगिरीचं. हे असं लोणी डोसा आहे, ते लोणी डोसा आहे. लोणी डोसा हे आपल्याला भाजी आणि चटणी चालेल आपली इडली. तर आता नमस्कार गाईज, आता आम्ही आलो होतो दावणगिरी लोणी डोसा खायला. आता आपण लोणी डोसा खाल्ला आहे, तर आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आपण लोणी डोसा आहे त्या साईडला. आपण आता लोणी डोसा खाल्लेला आहे. तर आता चला जाऊया तुम्हाला. तर चला काय, आता जाऊया आपण काळमोडी डॅमवरती. आता तुम्ही ह्या नेचरचा आनंद घ्या आणि कमेंट करून सांगा नेचर कसा आणि काय नाही. आता कसं उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला नेचर एवढं चांगलं दिसणार नाही, तरी पण बघूया आपण हिरवं गार असं बघूया. तर चला. तर नमस्कार का, आपण आता पोहोचलो आहे राधानगरी अभयारण्यामध्ये. तर आता तुम्ही बघू शकता आपल्या समोर बरोबर राधानगरीचे किंग गौरेडे बघू शकताय. तर चला आता आपण डायरेक्ट काळमोडीला, ह्या रोड गेला डायरेक्ट काळमोडीमध्ये. तर आपण डायरेक्ट मला काळमोडीमध्ये भेटू. तर चला नेचर बघा कसलं भारी. आता आपण उन्हाळ्यात आलो त्यामुळे तुम्हाला एवढं काय वाटणार नाही. आता तुम्ही जर पावसाळ्यामध्ये आला तर 100% तुम्हाला मस्त वाटत. चला गाईज, तर जाऊया. आपण पोहोचलेलो आहे. आपण 11 वाजता निघलो होतो घरातनं. 12 वाजेपर्यंत आपण इथे काळमोडीच्या म्हणजे राधानगरीच्या इथं पोहोचलेलो आहे. आता इथून असा रोड आत गेलेला आहे. तिथनं आपण जाणार आहे आता काळमोडी डॅमवरती. तिथं 12 महिने कायम धबधबा जो आहे पडत असतो. तर आपण तेच बघायला जायचं आहे. तिथे गर्दी वगैरे असणार, तर बघूया. चला. तर नमस्कार गाईज, तर आपण आता येऊन पोचलेलो आहे. माझ्या तुम्ही हा फरक आता मला बॅक कॅमेरा बघू शकता. बॅक कॅमेरा मला बघायचा आहे. चला बॅकचा व्ह्यू बघा गाईज, मला बॅकचा व्ह्यू दाखवतो. तर आत्ता आपण येऊन पोचलेला आहे राधानगरी बॅक वॉटर बसलो. तर तुम्ही बघू शकता राधानगरी वॉटरकडे आहे आणि त्या साईडला तिथं बघू शकता. आत्ता आपल्याला जायचं आहे त्या काळमोडीमध्ये आणि तिथं तुम्हाला दाखवतो मी काय आणि कसा विषय आहे. चला गाईज, आपण पोचलेलो आहे. बघू शकताय पडलेला आहे बघू शकता मी. आणि हे नेचर आणि ह्या साईडला इकडून असं पाणी येते, इकडून पाणी येते आणि असं ह्या साईडला धबधबा तयार. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये. तिकडं वाट आहे समोर, मला दाखवतो आपण वाट. इकडून असं जावं लागते त्या साईडला आणि आपण पोचलेलो आहोत. गाईज तुम्ही बघू शकता आपण पोचलेलो आहे काळमोडी डॅम. आता क्राऊड नाही आहे, जास्त क्राऊड नाही आहे. बघू शकता त्या साईडला. चला आता इकडं आता आपण ते जाणार आहे. चला तुम्ही बघू शकता हे इथं असं केलेलं आहे की. तर पण जाऊया आता पाण्यामध्ये बघूया
पाण्याचा फ्लो तरी आहे ठीक. बघू शकता हा 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 गार 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 पाणी वगैरे वाटत आहे मस्त. त्या साईडला बघा सगळं पाणीच पाणी आहे आणि इकडे पण बघू शकता सगळं पाणी आहे गाइस. तर असं मस्त वाटत आहे. माझा हा सेकंड एक्सपिरियन्स आहे. मी इथं फर्स्ट टाइम येऊन गेलोय तेव्हा आपण काय जास्त वगैरे केलं ना व्हिडिओ वगैरे. आता आपण व्हिडिओ करतोय तर बघूया तुम्हाला कसं वाटते आणि काय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत हा आता आपण आज तिकडे जाणार आहे. हे बघू शकताय माझ्या मागे त्या साईडला. ओके आता आपण आता इथे खाली आहे आणि वरती जाऊया आणि बघा तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा. 3, 2, 1, go! तुम्ही बघू शकताय कसं आहे नेचर वगैरे. तर असं कसं आहे सगळ्यांना वेळ वगैरे नाही तर आपण वेळ काढून एकदा नक्की या निसर्गरम्य वातावरणात तिथं याला लागते काय असं मनाला शांती देणारं ठिकाण म्हणजे एक काळेवाडी. तर आपण काळेवाडी डॅमवर आलेलो आहे काय तुम्ही बघू शकता माझ्याकडे असं वाटत आहे. तर आपण वरती बघू शकता वरती पण आपल्याला एक वॉटर पार्क दिसेल. ओके तर गाइस गाइस आपण फायनली इथं पोहोचलेलो आहे वॉटरफॉलच्या इकडे. आपण तिकडे बॅक साईड तिकडे त्या साईडला होतो आता आपण इकडे या साईडला आलो. माझ्या पाठीमागं बघू शकता. This was guys. Check out. Guys, बघितला तुम्ही सगळं आता कसा वॉटर बोलता आणि काय होतं ते. एकदा तुम्ही नक्की विजिट करा, एकदा वेळ काढा आपल्यासाठी म्हणून आणि एकदा या काळेवाडीला विजिट करा. त्याला फक्त तुम्ही इथं आल्यावरती पार्टी वगैरे करू नका कारण इथं पार्टी वगैरे अलाउड नाही आहे. ओके चला. ओके तर गाईज तुम्ही आता बघितला असेल आपण कसावर सगळं व्हिडिओ झालेला आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला लागते आणि जास्त शेअर करायला लागते. आणि तुम्ही इंस्टा मला फॉलो केला नसेल इंस्टाला फॉलो करा. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.